नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत, टॅली आणि जीएसटी. हो, अकाउंटिंग मधले हे दोन महत्वाचे भाग आहेत. आपल्याकडे प्राईम कम्प्युटर्स बार्शीच्या अनुराधा मॅडम यांच्या मुलाखतीतून काही माहिती आहे. त्यांनी त्यांच्या क्लिक टॅली विथ जीएसटी कोर्स बद्दल सांगितलंय. अच्छा, तर या माहितीच्या आधारावर आपण बघूया की हा कोर्स काय आहे, कोणाला उपयोगी पडेल आणि अकाउंटिंगचं भविष्य खास करून AI मुळे कसं बदलू शकतं. नक्कीच महत्वाचा विषय आहे हा. तर मग सुरुवातीला सांगा, प्राईम कम्प्युटर्सचा हा जो MKCL मान्यताप्राप्त कोर्स आहे, क्लिक टॅली विथ जीएसटी, यात नक्की काय शिकवतात, सुरुवात कशी होते? याची सुरुवात अगदी पायाभूत गोष्टींपासून होते. म्हणजे अकाउंटिंगची जी मूळ तत्व आहेत, डेबिट काय, क्रेडिट काय, लेजर म्हणजे काय, अगदी बेसिक पासून. हो अगदी. आणि मग टॅली प्राईम, जे सध्याचं लेटेस्ट आणि पॉप्युलर सॉफ्टवेअर आहे, त्यात प्रत्यक्ष काम कसं करायचं, ओके. म्हणजे सॉफ्टवेअर वापरायला शिकवतात. बरोबर. कंपनी कशी तयार करायची, मग मास्टर्स म्हणजे लेजर, स्टॉक आयटम्स हे सगळं कसं सेट करायचं, आणि मग रोजच्या नोंदी रोजच्या नोंदी म्हणजे खरेदी, विक्री, पेमेंट घेतलं, पेमेंट दिलं, ह्या सगळ्या वाउचर एंट्रीज कशा करायच्या, हे सगळं. अच्छा. पण खरं सांगायचं तर या कोर्सचा जो मुख्य भर आहे ना, तो आहे जीएसटी वर. हो, जीएसटी तर खूप महत्वाचा आहे आता. अगदी. यात फक्त जीएसटी काय आहे एवढंच नाही, तर टॅलीमध्ये जीएसटी साठी सेटिंग्स कशा करायच्या, वेगवेगळे व्यवहार कसे हाताळायचे. वेगवेगळे म्हणजे? लोकल आणि इंटरस्टेट असे. हो, बरोबर. लोकल म्हणजे राज्यातल्या राज्यात व्यवहार, इंटरस्टेट म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात. इतकंच नाही तर RCM, रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम सारख्या गोष्टी पण येतात. हे थोडं किचकट वाटतंय. हो, पण ते सोपं करून शिकवतात. आणि सगळ्यात महत्वाचं काय तर जीएसटी रिटर्न्स, म्हणजे GSTR 1, GSTR 3B, GSTR 2A. हो, हे नंबर्स ऐकून असतो आम्ही नेहमी. हे रिपोर्ट्स कसे तयार करायचे, आणि महत्वाचं म्हणजे ते समजून कसे घ्यायचे. कारण नुसते रिपोर्ट काढून उपयोग नाही, ते वाचता आले पाहिजेत. बरोबर. व्यवसायाच्या दृष्टीने ते महत्वाचं आहे. नक्कीच, कारण त्याचा थेट संबंध टॅक्स, क्रेडिट आणि कॅश फ्लोशी असतो. इतकंच नाही, यात अजून काही ॲडव्हान्स गोष्टी पण आहेत. अजून काय काय आहे? इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणजे स्टॉकचं व्यवस्थापन, पेरोल म्हणजे कर्मचाऱ्यांचे पगार, बँक रिकन्सिलेशन, TDS, TCS. अरे बापरे, बरीच मोठी लिस्ट आहे तर. हो, म्हणजे कॉस्ट सेंटर्स, बजेटिंग हे पण शिकवलं जातं. बेसिकली उद्देश हाच आहे की विद्यार्थी नोकरीसाठी तयार व्हावा, प्रॅक्टिकल नॉलेज मिळावं. तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात, मग हा कोर्स फक्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठीच आहे का, की अजून कोणी करू शकतं? नाही, असं अजिबात नाही. कॉमर्सच्या मुलांना